वळूयात पुढच्या बातमीकडे, कारण भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. महापौर पदाच्या निवडीमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. भाजप फोडून अंबरनाथचा बदला काँग्रेस भिवंडीत घेणार का, हा सवाल उपस्थित होतोय. एका निर्णयानं भिवंडीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्ह दिसतात. महापौर पदाच्या निवडीत नवा ट्विस्ट. भाजप फोडून अंबरनाथचा बदला काँग्रेस भिवंडीत घेणार असल्याची चर्चा. एका निर्णयानं भिवंडीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम होण्याची चिन्ह. भिवंडी महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असून भाजपनं नगरसेवक नारायण चौधरी यांना डावलून स्नेहा मेहुल पाटील यांना महापौर पदाची उमेदवारी दिली. या निर्णयामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटानं स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतलाय. भाजपचा गट फुटल्यास अंबरनाथचा बदला काँग्रेस भिवंडीत घेणार का, अशी चर्चा आता रंगू लागली. अंबरनाथमध्येही नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी भाजपनं काँग्रेसचे 12 नगरसेवक फोडले. जे नगरसेवक येतात ते सेक्युलर फ्रंटमध्ये, ते आमच्या काँग्रेस पक्षात येत नाही, आमच्या राष्ट्रवादी पक्षात सुद्धा येत नाही, पण आमचं जे सेक्युलर फ्रंट आहे त्याच्यात सहभागी होतात. चंद्रपूर नंतर ज्या गोष्टी घडल्या, अंबरनाथ मधले चित्र वेगळं होतं, त्यानंतर ह्याचा सगळा बदला काढला जातो आहे का, असं म्हणता येईल? नाही, बदला म्हणण्यापेक्षा लोकांनी जो जनाधार दिलेला आहे त्याचा आपण स्वीकार करायला हवा, त्याचा सन्मान करायला हवा, आणि आम्ही त्याचा सन्मान करतो. महापौर पदासाठी 20 फेब्रुवारीला निवडणूक आहे. त्यामुळे आता कोणाच्या पक्षाचा महापौर भिवंडीत बसणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आला. मात्र नगरपालिकेत बहुमत नसल्यानं भाजपनं सत्तेसाठी काँग्रेस नगरसेवकांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन केला. या नगरसेवकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कोणतीही माहिती न देता पक्षाला अंधारात ठेवून भाजपशी युती करण्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या कृतीची गंभीर दखल घेत काँग्रेसनं या 12 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केलं. पक्षाच्या कारवाईनंतर या नगरसेवकांनी नवी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसनं 12 नगरसेवकांच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला होता. दरम्यान या 12 नगरसेवकांच्या भूमिकेनंतर काँग्रेसचे नगरसेवक एका रात्रीत भाजपवासी झाल्यानं काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरही टीका केली जात होती. तर काही जण सत्तेपेक्षा पक्षाचे विचार महत्वाचे म्हणत काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा देत होते. भारतीय जनता पक्ष फुटलाय आणि भारतीय जनता पक्ष इतरांचे पक्ष फुटता त्यांच्याच घरात कधी आग लागली हे समजलेलं नाही. त्यामुळे एकदा बघू पुढे काय होतं काय नाही. आम्हीचे 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत, तर तुतारीचे 12 नगरसेवक आलेले आहेत. आमच्याजवळ 42 आज आघाडी म्हणून आमच्याजवळ 42 आहे. ही 42ची कोंडी आमची काही सुटलेली नाही. आम्हाला बहुमताकरता 5 अधिकची मतं जी पाहिजे आहेत ती अद्यापपर्यंत कोणची असतील हे आम्ही ठरवलेलं नाही. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे. भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण आम्ही त्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहोत. भिवंडीमध्ये आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक इतर कुठल्याही पक्षात जाणार नाहीत, आणि कुणी अशा पद्धतीनं काही करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे पक्ष पातळीवर त्याची दखल घेईल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अंबरनाथमध्ये भाजपनं नगरसेवक फोडल्यानंतर आता जर भिवंडीत भाजपचे नगरसेवक फुटले तर अंबरनाथचा बदला काँग्रेसनं घेतल्याची चर्चा रंगू लागली. परंतु 20 फेब्रुवारीला नेमकं काय होतं, की भाजपचा गट फुटेल की भाजपचा महापौर बसेल, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. दिवसभरातील राजकीय घडामोडी